आम्ही निर्भय चंद्रपूरकर या बॅनरखाली निर्भय बनो सभेचे आयोजन। निर्भय बनो सभेला संयोजक डॉक्टर विश्वंभर चौधरी व ॲडव्होकेट असीम सरोदे यांची वक्ते रूपात उपस्थिती। 2024च्या निवडणुकीत मोदी शहा व भाजपला सरसकट पराभूत करा असा दिला संदेश। ॲडव्होकेट सरोदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या 12 शिवसेना आमदारांना परत यायचे आहे असे सांगत यादीच दाखवली वाचो। डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश कदम यांच्या योग्यतेविषयी विचारले सवाल। राज्यात लोकसभा निवडणुकांचे राजकारण तापू लागले असताना निर्भय बनो सभा भाजप विरोधी विचारांचे केंद्र बनत चालली आहे। चंद्रपुरात आम्ही निर्भय चंद्रपूरकर या बॅनरखाली निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले। शहरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर निर्भय बनो सभेला संयोजक डॉक्टर विश्वंभर चौधरी व ॲडव्होकेट असीम सरोदे यांची वक्ते रूपात उपस्थिती होती। 2024च्या निवडणुकीत मोदी शाह व भाजपला सरसकट पराभूत करा असा संदेश त्यांनी भाषणातून दिला। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या 12 शिवसेना आमदारांना परत यायचे आहे असे सांगत त्यांची यादीच वाचून दाखवली आहे। तयार आहे, त्याच्यामध्ये आहे श्रीनिवास वनगा पालघर। आमची मीटिंग झाली आहे पालघरला निर्भय बनोची। कदाचित त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं असेल परत चला त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये। श्रीनिवास वनगा पालघर, लता सोनवणे चोपडा, महेंद्र दळवी अलिबाग, आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे, बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर, चिमणराव पाटील एरंडोल, नितीन कुमार तळे बाळापूर, प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य, उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर, महेश शिंदे कोरेगाव सातारा, प्रकाश आबिटकर राधानगरी कोल्हापूर हे 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे। कारण की त्यांना लक्षात आलं आपलं या माणसासोबत भविष्य नाही, ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही। राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक जण परत येणार अशी बातमी आलेली आहे। शरद पवार यांच्याकडे ते परत जाणार असं म्हणतात। आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही। जर उद्धव साहेबांनी ठरवलं नाही, शरद पवार साहेबांनी ठरवलं नाही, तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा निवडून देता येणार नाही। आपल्याला कुठेतरी थोडीफार इमानदारी शिल्लक असलेले लोक निवडून देता येतील आणि तसे निवडून देण्यासाठी आपण सगळेजण पुढाकार घेतला। तर या सभेत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त सिद्धेश कदम यांना त्यांच्या योग्यतेविषयी सवाल विचारले आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर असीमने प्रश्नचिन्ह केलं। खरोखरच आहे हे आमच्या सारख्यांना बाहेरून येणाऱ्या माणसाला जर धुराडी दिसतात ती या प्रदूषण नियंत्रण मंडळाला कशी दिसत नाहीत याचं आश्चर्य आहे। आणि आता त्या मंडळाचं सुद्धा वाटोळं करायचं ठरवलेलं आहे। परवा ते रामदास कदम काहीतरी त्यांनी धमकी दिली, घाबरून दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलालाच त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष केलं सिद्धेश कदम म्हणून। 25 वर्षाचा अनुभव आवश्यक असतो त्या पदासाठी। 41 वर्षाच्या पोरांनी जसं काय 16 वर्षीच काम सुरू केलं असं ते देऊन टाकलं त्यांना। ते सगळ्या परीने वाटोळ करण्याचा विडा उचललाय। नको ती माणसं नको त्या ठिकाणी येत आहेत। सिद्धेश कदमचं क्वालिफिकेशन काय, शिक्षण काय, अनुभव काय, काही संबंध नाही, दिलं आणि घेऊन टाकलं। महाराष्ट्र टीवी 24 साठी तंशील पठान चंद्रपुर। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।